आता काहीच का करावं, काही करू देणार, हे निवड येड्यावानी करलाय. हर हर महादेव मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये पण स्वागत आहे. हो का, मी आता तुरीमध्ये तूर वाळू घातलोय हो का बाहेर, आणि वाळू घालून आता इथंच बसलो होतो. आता हो का, आता ब्लॉग बनवावं म्हणलो. हो का, अर्चना काकू म्हणजे त्या पळून गेलेल्या पोराची मम्मी आहे बघा. तो काय ते हसला देत बघून. हो का, तूर बघा. हो का ओली होती हो, ते हार्वेस्टरने केलेली तेवढी रास. हो का, इकडे दिसली का, लाल बुन दिसत असेल बघा तूर. आत्ताच मी तूर चालत होतो आणि आता मी तूर चालून आता बसलोय, आंघोळ वगैरे करून तूर चालू. आणि काय म्हणते तर ते जाऊ दे, आता काय करावं. हो का, हे छोटी बहीण म्हणला असलं का बोलायलाच, आणि काय म्हणून जाऊ दे, आता काहीच का करावं, काही करू देणार, हे निवड येड्यावानी करलाय. आता मला म्हणलाय येडा झालास आता तू, आता झाला असेल, आता जाऊ दे, आता काय करावं. आता तूर दाखवू का तुम्हाला, थांबा दाखवतो. हो का, इथं तूर वाळू घातलंय. हो का, तिथं चाळणी दिसली का, तेव्हा त्याच्यामधल्या काड्या काढल्या कशानं, खराट्यानं. आणि हो का, तूर वाळू घातलंय. हो का, इथं दिसली का, दिसली बघा. आता इथं ते जनावर येऊन खाऊनी म्हणून राखत बसला. गाईच तुम्हाला सांगायचं राहिलं, आज आमच्या काकाचा बर्थडे आहे, तर आता मी ते त्यांना ड्रेस घेण्यासाठी शिरणपाळा चाललोय. गाईच तर शिरणपाळून आलो हो का आता घरी, आणि आता चौका गाडी लावून ते सामान ठेवलं घरी. आता एक 2 मिनिट झाले, आणि काय आता बघू, आता पुन्हा नंतर जाऊन केक आणतो. आणि काही ते काय म्हणतात, तेवढा मोठा नाही करत आमच्यामध्ये बर्थडे, पण छोटासा तरी करतात. काही जाऊ द्या, आता समजून घ्या गरीबाची कथा कशी असते ते. काही आता तुरी गोळा करायचे, तर आता पोत्यात भरून आता घरला घेऊन जायचंय. आता मध्ये नेऊन ठेवतो, आता भरून ठेवतो. हो का, हे आमची कोमल ते बघलाय बघा. हो का इकडे बघलाय. हे मम्मी येऊ नको मध्ये, तुला आताच घ्यायची नाही. हो का, मम्मी मध्ये येऊ लागली म्हणून मम्मीला कटवलो. गाईस तर तुम्हाला सांगितलं मी, आता तूर भरत होतो, तर तूर भरून झाले. आता ते काकाचा बर्थडे असल्यामुळे आता ते काकाच्या बर्थडेचा केक आणायला जायचंय. तर गाईज आता मला उद्या छत्रपती संभाजीनगरला जायचंय, आणि तिकडेच आता मी काही 3-4 महिने गावाकडे येणार नाही. तर गाव असं पोट भरून बघून घ्या. या इकडं किती 12-13 व्हिडिओज मध्ये आहे पूर्ण गावच, म्हणजे गावातलेच व्हिडिओ आहेत. तर आता छत्रपती संभाजीनगरला मी MIT कॉलेजला आहे, तुम्हाला तर माहिती आहे गाईज. परवा दिवशी पासूनचे व्हिडिओज तिथलेच असतील गाईज. आता काय संपलं, आता गावातली आठवण येते. हे बघा, माझं पाठीमागचं घर आहे. आणि गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, ते उद्या सांगतो. कोणती, तर हे घर आणि हे घर, दोन्ही घरं सारखेच दिसत आहेत. त्याच्या मागची कहाणी सांगतो मी तुम्हाला, उद्या सांगतो. मित्रांनो, हो का, मी आता रोज जिथं बसतो आम्ही पोरं तिथं येऊन थांबलोय. तर हो का, आज एक नवीन मेंबर दिसत असेल. तेव्हा त्याचं आहे बघा मोबाईलचं दुकान, साई मोबाईल शॉपी. कुठं, येरोळ मोडला. आणि आमच्या गलीतला सर्वात हा जुना वाडा आहे. आमची बैठक खूप दिवसापासूनची आहे इथं, आणि आम्ही दररोज संध्याकाळच्या टायमिंगला थोडं मूड फ्रेश करण्यासाठी कंटिन्यू इथं बसत असतो आम्ही. जर 8 दिवस सुट्टीवर होतो त्यानं. हा, आणि हा दुसऱ्या बाहेरच्या गल्लीतला आहे, तरी आमच्या गल्लीत येतो, कारण की थोडं जास्तीच इथं करमत हो, बाईक काही विषय नाही. आता हो का, ह्याचं नाव आहे शिवाजी आंबुलगे. आणि हे डब्बा घेऊन आलोय मी माझ्या मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी. बघा, सगळे जेवण करू. चला, आता रात्रीचे 9 वाजल्यात. आता मला बी भूक लागली, आता शूट करावं म्हणून तुमच्यासाठी बाहेर आलतो. तुला तर भूक कंपल्सरी लागतेच रे, ते तुझ्या ह्याच्यामध्ये हे झालेलं आहे. नाही, कारण जेवण पण करावं लागेल ना, शरीरात एनर्जी वाढवण्यासाठी जेवण पण आवश्यक आहे ना. बघा कसं बोलला बघा, हे आमचे उग नाही, एक नवीन असं उग जर कोणाला बोलवलो तर असं एवढं खतरनाक बोलतात. आणखी 1-2-3 येणार आहेत. बरं, मीच आता उद्या चालला, आता जाऊ द्या. आता आता हे चाललाय दादू उद्या जाणार आहे. जे 2-3 पुण्याहून येणारे नग आहेत ना, ते आट्टेला आहेत, लई खतरनाक आहेत ते. आता थोडी गलीची एक छान अलगच. आता उद्यापासूनचे व्हिडिओ थोडं बोर वाटतील तुम्हाला, आता जाऊ द्या. आता कारण गावाकडचे मित्र नाहीत, आता तिकडले भेटतील. चला, तर आजच्यासाठी ओम नमः शिवाय. भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये.